संपूर्ण देशभरात विजयादशमी म्हणजेच दसरा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। रावण दहन करून झाल्यानंतर दसरा साजरा करण्याची एक मोठी परंपरा आपल्याकडे आहे। अनेक अर्थाने दसरा विशेष मानला जातो। अगदी 3.5 मुहूर्तापैकी एक, त्यापासून ते राजकीय पक्षांच्या मेळाव्यापर्यंत दसऱ्याला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे। दसऱ्याच्या दिवशी होणारे महाराष्ट्रातले 3 मेळावे खूप महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा, दुसरा म्हणजे नागपूरच्या रेशीम बागेमधला RSS चा दसरा मेळावा आणि तिसरा म्हणजेच भगवान गडावर होणारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा। नमस्कार, मी तन्वी सोनवणे आणि द ग्रेट स्टेटच्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत दसरा मेळाव्याबद्दलची माहिती। गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा आणि इतिहास तर जाणून घेऊच या, पण सोबतच अजूनही काही मुद्दे आहेत, ते म्हणजे संत भगवान बाबा आणि भगवान गडाचा इतिहास। भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी सुरू केलेला हा दसरा मेळावा आता पंकजा मुंडे चालवत आहेत। पण गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवान गडावरच्या मेळाव्यावरून अनेक वाद सुरू झाले आणि भगवान गड जास्त चर्चेत आला। भगवान गड हे वारकरी संप्रदायाचं एक पवित्र स्थान मानलं जातं। त्याचबरोबर बीड, लातूर, परभणी जिल्ह्यातील सर्व जाती जमातीचे लोक सुद्धा या भगवान गडावरती दर्शनासाठी जातात। भगवान गडाचं नाव भगवान बाबा या 60च्या दशकातल्या प्रसिद्धी पावलेल्या कीर्तनकार आणि प्रवचनकारांच्या नावावरून पडलंय। अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरती खरवंडी गावाजवळ हा गड आहे। या जागेला भगवान गड म्हणून ओळखलं जाण्यापूर्वी याला धौम्य गड किंवा धुम्या गड म्हणून ओळखलं जायचं। धौम्य ऋषींच्या नावावरनं हे नाव आलं होतं। भगवान बाबा या गडावर आले आणि त्यांनी गडाच्या बांधकामाला सुरुवात केली आणि त्यातूनच या गडाला भगवान गड असं नाव मिळालं। या गडाचं उद्घाटन महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1958 साली झालं होतं। भगवान बाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप असं होतं। बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट इथे त्यांचं वास्तव्य होतं। वारकरी संप्रदायातल्या भगवान बाबांनी धौम्य गडावर येऊन कीर्तन, प्रवचन, दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम करायला सुरुवात केली। 1965 साली त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून भीमसेन महाराज त्यांचं काम पाहू लागले। त्यानंतर नामदेव महाराज शास्त्री या गडाचं कार्य करतायत। दरवर्षी दसऱ्याला इथे लाखो लोक जमतात। आता पुढचा मुद्दा आहे गोपीनाथ मुंडे, भगवान गड आणि दसरा मेळाव्याचा वाद। भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे अनेक वर्ष दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे। त्यांना मानणारा बीड जिल्ह्यातला वंजारी समाज मोठ्या संख्येने तिथे उपस्थित असायचा। गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे ही परंपरा सुरू ठेवली। गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळीमध्ये गोपीनाथ गड नावाचं स्थळ उभारण्यात आलंय। 2016 साली गडाचे उत्तराधिकारी नामदेव शास्त्री यांनी गडावर दसरा मेळावा होणार नाही अशी भूमिका घेतली आणि परवानगी नाकारली। त्यानंतर ह्या दोघांनीही आपल्यामध्ये वाद नाहीत असं आपापल्या बाजूने सांगितलं असलं तरीही त्यांच्या एकमेकांना दिलेली उत्तर प्रत्युत्तर बातम्यांमध्ये चांगलीच गाजली। पंकजा मुंडे यांना राजकीय भाषणाला परवानगी का नाकारली हे नामदेव शास्त्री एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामध्ये ते म्हणाले होते की भगवान गडाची गादी वारकरी संप्रदायाची आहे। हे धार्मिक स्थान आहे, इथे जातीपातीचा राजकारणाची परंपरा नाही। गोपीनाथ मुंडे ते भाषण करायचे म्हणजेच ती परंपरा पुढे चालावी असं काही गरजेचं नाही। गडाला गुरु मानत असाल तरच गडाचा आदेश पाळा असं त्यांनी स्पष्ट केलं। गोपीनाथ गडाची स्थापना झाली हे आपल्याला खटकलेलं नाही। बापाचं अस्तित्व त्यामुळे त्यांनी निर्माण केलं, ते कसं वाढवायचं हे त्यांनी पाहावं। त्यानंतर पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याला दसरा मेळावा घेऊन लोकांना संबोधित केलं होतं। या वादानंतर भगवान गड हे नाव सर्वांच्याच लक्षात राहिलं। आता येऊया आपल्या दुसऱ्या दसरा मेळाव्याकडे, तो म्हणजे RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा। नागपूरच्या रेशीमबागच्या मैदानावरती कवायती सुद्धा घेतल्या जातात आणि त्यानंतर संघाच्या सरचालकांचं भाषण सुद्धा होतं आणि या भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतं। RSS ची स्थापना 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी झाली। तेव्हापासून दरवर्षी या दिवशी RSS प्रमुख लाखो स्वयंसेवकांसमोर सार्वजनिक भाषण करतात, ज्यामध्ये
RSS साठी वर्षभराच्या दृष्टिकोनाची रूपरेषा आखली जाते. दसरा मेळाव्याबद्दल अजूनही थोडी डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर चॅनलवरचा पार्ट 1 नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचं मत आमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.